मग थांबा, तुम्हाला पण ही चिकन बिर्याणी वाटते का? तर ही चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, व्हेज बिर्याणी वगैरे असली तसली कोणतीही बिर्याणी नसून एकदम मस्त अशी प्रोटीन असलेली बिर्याणी आहे. हो, एकदम बरोबर ऐकलत. या संडेला ना पौर्णिमा होते, त्याच्यामुळे तर बिर्याणी करायचा काही बेत ठरला नव्हता. पण आम्ही कुठे सोडतो, आम्ही सुद्धा विचार केला की यावेळी सोयाबीनची बिर्याणी बनवूयात, ते पण एकदम परफेक्ट अशी. आणि कसं बनवायचं तर चला मी सांगते. तर सर्वात आधी भिजवलेली सोयाबीन घ्यायची आहे. त्याच्यामध्ये दही, काही सुके मसाले मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सर्व एकत्रितपणे छान मॅरिनेट करून अर्ध्या 1 तासासाठी ठेवून द्यायचं. तर एका कढईमध्ये तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये खडे मसाले, मिरची, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटोची प्युरी, काही बेसिक मसाले हे सर्व टाकून एकत्रितपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून थोडंसं तेल सुटलं की याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं सोयाबीन होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं. मस्त असं मिक्स करायचं, थोडं शिजून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. बिर्याणीला जसं आपण भात एका साईडला बनवतो त्या प्रकारे बनवून घ्यायचं आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकून वरतून छान कोथिंबीर टाकायची. फूड आता ऑप्शनल आहे, तुमची मर्जी. त्याच्यानंतर 2 चमचे तूप आपण टाकून जसं दमला आपण बिर्याणी ठेवतो ना त्याच प्रकारे दम लावून घ्यायचा. 30 मिनिटं दम लावल्यानंतर अशी मोकळी, सुटसुटीत आणि एकदम परफेक्ट अशी सोयाबीनची बिर्याणी तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.